हाय स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. कालची PPT पाहिली का? AS5 वरती आपण एक्झाम्पल घेतले होते. AS मीन्स काय आहे? अकाउंटिंग स्टँडर्ड. अकाउंटिंग स्टँडर्ड मीन्स काय? द स्टँडर्ड्स ऑर नॉर्म्स, रूल्स ऑर रेग्युलेशन्स गिवन बाय अकाउंटिंग स्टँडर्ड बोर्ड. In FY you already learned about the accounting standard, and in this year, means for third semester, you have to study for accounting standard. AS5, we already learnt about the AS5 and we solved the numerical problems related with AS5. Today we will discuss about the AS10, accounting standard number 10. What is the title of AS10? That is PPE. PPE बद्दल ऐकलं असेल. सध्या सगळीकडे कोरोना चाललेला आहे, कोविड-19चा सगळीकडे प्रादुर्भाव आहे आणि त्यामुळे PPE किट असतं, ते घालून काय केलं जातं, पेशंट्सवरती उपचार केले जातात. पण त्या PPEचा आणि या PPEचा काही संबंध नाही. जस्ट थोडंसं PPE आलं म्हणून आपण ह्याचं डिस्कशन केलं, बरोबर. आता हे PPE AS10 कशाशी रिलेटेड आहे? व्हॉट इज द टायटल ऑफ AS10? PPE. PPE मीन्स प्रॉपर्टी, प्लांट अँड इक्विपमेंट. काय आहे AS10चं नाव? PPE, प्रॉपर्टी, प्लांट अँड इक्विपमेंट. ओके, रिवाइज्ड आहे हे अकॉर्डिंग टू कंपनीज ॲक्ट 2013. लास्ट इयरपर्यंत काय होतं, याच्यामध्ये अमेंडमेंट्स नव्हत्या. लास्ट इयरला याचं नाव काय होतं AS10चं? फिक्स्ड ॲसेट्स, बरोबर. पण आता मात्र काय आहे की हे चेंज झालेलं आहे, रिवाईज झालेलं आहे, मॉडिफिकेशन केलेलं आहे. कुणी मॉडिफिकेशन केलेलं आहे? न्यू स्टँडर्ड ASBने केलेलं आहे 30 मार्च 2016ला. आणि मग त्याचं नोटिफिकेशन आलं आणि याच्यामध्ये चेंजेस झाले. याचं नाव पण चेंज झालं. PPE नाव आहे प्लांट, प्रॉपर्टी अँड इक्विपमेंट. ओके, बरं. कशामध्ये रिव्हिजन झालं? एक जस्ट डिस्कशन, जास्त घेणार नाही तुम्हाला, जास्त हेवी होईल हे. रिव्हिजन ऑफ AS2, AS4, AS13, AS14, AS21 अँड AS29. जे लास्ट इयरला तुम्हाला होतं AS6, आठवते का? AS6 रिलेटेड विथ डिप्रिसिएशन अकाउंटिंग, ते पण आता कॅन्सल झालेलं आहे. आता न्यू कंपनी ॲक्टमध्ये डिप्रिसिएशन अकाउंटिंगचं AS6 जे आहे ते नाही. देन आता फिक्स ॲसेटच्या ऐवजी रिप्लेस होऊन काय आलेलं आहे? प्रॉपर्टी, प्लांट अँड इक्विपमेंट. हे नवीन नाव आहे AS10चं. ओके, देन what are the objectives of this standard? The objective of this standard is to prescribe the accounting treatment of property, plant and equipment. कसं शो करायचं? How to show in an account about the property, plant and equipment. तर काय काय शो करायचं, कुठले प्रोव्हिजन करायची, हे सगळं ह्या AS10 मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. प्रिन्सिपल इश्यूज इन अकाउंटिंग फॉर प्लांट अँड इक्विपमेंट. कोणकोणते इश्यूज आहेत हे आपल्याला त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. थेरॉटिकल पार्ट आहे, थोडासा तुम्हाला टफ वाटेल, पण वेन वी सॉल्व द न्यूमरिकल प्रॉब्लेम्स इट इज व्हेरी इझी. थोडासा हा आपल्याला कंपल्सरी आहे की स्कोप काय आहे, ऑब्जेक्टिव्ह काय आहे ASचे, हे आपल्याला पाहावे लागते. देन स्कोप ऑफ स्टँडर्ड. स्कोप मीन्स ॲप्लिकेशन, कुठे कुठे त्याचं ॲप्लिकेशन केलं जाईल, त्याला काय स्कोप आहे. सो द स्टँडर्ड शुड बी अप्लाइड in accounting for property, plant and equipment except when another accounting standard requires or permits a different accounting treatment. आपण फक्त काय करणार आहोत इथे? प्रॉपर्टी, प्लांट अँड इक्विपमेंटचाच विचार करायचा. ठीक आहे. जरी मी तुम्हाला खूप लांबलचक सेंटेन्स सांगितलं असेल, मोठं सेंटेन्स सांगितलेलं असेल, तरी पण याचा इथे काही उपयोग करायचा नाही किंवा याचा जास्त विचार करायचा नाही. ओके, देन
एक मिनिट. सो स्कोप ऑफ स्टँडर्ड काय आहे? धिस स्टँडर्ड डज नॉट अप्लाय टू बायोलॉजिकल ॲसेट्स. बायोलॉजिकल ॲसेट्स मीन्स ॲग्रिकल्चरल ॲक्टिव्हिटी अदर दॅन बिअरर प्लांट्स. ज्या ॲग्रिकल्चरल ॲक्टिव्हिटी आहेत त्याच्याशी हे रिलेटेड नाही. तुम्ही त्याचा विचार करायचा नाही. वेस्टिंग ॲसेट्स इन्क्लुडिंग मिनरल राईट्स, एक्सपेंडिचर ऑन द एक्सप्लोरेशन फॉर द एक्स्ट्रॅक्शन ऑफ मिनरल्स. खाणी खणतात, बरोबर आहे, खनिजे शोधून काढतात, त्यासाठी खाणी खणाव्या लागतात, त्याच्यासाठी येणारा ती आपली प्रॉपर्टी असते ना. नॅचरल गॅस काढत असतो आपण, मिळत असतो, रिलायन्सला मिळाला ना. तर याच्याशी हे AS10 रिलेटेड नाही. बघा आता तुम्हाला मी एक गंमत सांगते. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की 10-15 वर्षापूर्वी, तुम्ही खूप लहान असाल तेव्हा, रिलायन्सचे जे आपले अंबानी आहेत त्यांना गोव्यामध्ये खूप सारे मिनरल्सचे साठे सापडलेले होते, बरोबर. हे लगेच एका दिवसात होतं का? एका दिवसात खणलं आपल्याला पाहिजे तिथे आणि खणलं की आपल्याला लगेच ते साठे सापडले असं होत नाही. वर्षानुवर्ष 15-20 वर्ष त्यांचं उत्खनन चाललेलं होतं. वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी सर्वे केला आणि वेगवेगळी टीम कामाला लावली. अब्जावधी रुपये त्यांनी खर्च केले आणि मग त्यांना काय झालं, हे मिनरल्सचे साठे, हे क्रूड ऑइल त्यांना सापडलेलं होतं गोव्यामध्ये. तुम्हाला हे आठवत असेल किंवा नसेल, मला माहिती आहे म्हणून मी तुमच्याशी शेअर करते. मग यासाठी काय आहे की त्यांनी खूप पैसे खर्च केले. आता ती त्यांची काय आहे? प्रॉपर्टी आहे. पण ही प्रॉपर्टी अंडर AS10 येत नाही, म्हणून मी तुम्हाला हे एक्झाम्पल सांगितलं. ठीक आहे, म्हणजे काय आहे की इथे त्याचा काही उपयोग आपल्याला होत नाही. बायोलॉजिकल ॲसेट्स आपण कन्सिडर करायच्या नाहीत. जेव्हा प्रॉब्लेम एरिया येईल तेव्हा मी काय करेन, हे तुमच्याशी शेअर करेन आणि तुम्हाला पुन्हा एकदा रिवाईज करेन, बरोबर. बरं, आता काय आहे याची डेफिनेशन किंवा काय, हे सगळं मी तुम्हाला PPT शेअर करणार आहे आणि तेव्हा तुम्हाला सगळं समजेलच. प्रॉपर्टी, प्लांट अँड इक्विपमेंट्स आर टँजिबल ॲटम्स. बघा, टँजिबल मीन्स दृश्य, विच वी कॅन सी. आपल्याला दिसणारे ॲटम हे असले पाहिजे प्रॉपर्टी. म्हणजे न दिसणारे कोणते आहेत? इनटँजिबल कोणते आहेत? तुम्हाला माहिती आहे, आपल्या अकाउंटमध्ये असतात गुडविल, पेटंट्स, कॉपीराईट्स, बरोबर. हे इनटँजिबल ॲसेट आहेत, तर ह्या AS10 मध्ये येत नाहीत. आर हेल्ड फॉर यूज इन द प्रोडक्शन और सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस. बघा, मग ही जी प्रॉपर्टी आहे, ही प्रॉपर्टी आपण कशासाठी यूज केली पाहिजे? एकतर प्रोडक्शन, कुठलंही प्रोडक्शन असेल म्हणजे मशिनरी लागते प्रोडक्शनला, बरोबर. मग ही आपण त्याच्यासाठी यूज केली गेलेली असली पाहिजे. किंवा एखादी सर्व्हिसेस आहेत वेगवेगळ्या, एज्युकेशनल सर्व्हिसेस आहेत, इन्शुरन्स आहे, ट्रान्सपोर्टेशन आहे, एटसेट्रा एटसेट्रा. मग त्याच्यासाठी आपण काय केली पाहिजे? ही प्रॉपर्टी यूज केलेली असली पाहिजे. म्हणजे फॉर प्रोडक्शन ऑर सर्व्हिसेस ऑर फॉर रेंटल टू अदर्स. खूप सारे ट्रक आहेत, ट्रान्सपोर्टचा बिझनेस आहे आपला आणि आपण काय करतो आहोत, वेगवेगळे व्हेकल्स आपल्याकडे आहेत आणि हे व्हेकल्स आपण रेंटल देतोय, तर ती आपली काय आहे? प्रॉपर्टी आहे आणि त्याला AS10 ॲप्लिकेबल होतं. ओके, समजलं. ऑर फॉर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पर्पजेस, आपण त्याचा काही प्रशासकीय कामासाठी वापर करत असू तर ते पण काय आहे? AS10 मध्ये येतं. ओके, देन प्रॉपर्टी आर expected to be used during more than a period of 12 months. 12 महिन्यांमध्ये आपण ती वापरली पाहिजे. 2-4 दिवसासाठी वापरली, ठेवून दिली तर ती त्याला AS10 अप्लाय होऊ शकत नाही. आपला यूज किती असला पाहिजे? 12 मंथ्स असला पाहिजे, पिरियड ऑफ 12 मंथ्स. प्रॉपर्टी अँड इक्विपमेंट ह्याची मी तुम्हाला डेफिनेशन सांगितली. आता बिअरर प्लांट्स मीन्स यूज्ड इन द प्रोडक्शन और सप्लाय ऑफ ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस. ॲग्रिकल्चर प्रोड्यूस घेण्यासाठी आपण ह्या प्लांटचा उपयोग केलेला असला पाहिजे. इज एक्सपेक्टेड टू बिअर प्रोड्यूस फॉर मोर दॅन ए पिरियड ऑफ 12 मंथ्स. हे प्लांट पण आपण 12 महिने
12 महिन्याच्या पिरियडसाठी कालावधीसाठी आपण यूज केलेला असला पाहिजे. हॅज अ रिमोट लायकलीहूड ऑफ बिंग सोल्ड ॲज ॲग्रिकल्चर प्रोड्यूस एक्सेप्ट फॉर इन्सिडेंटल स्क्रॅप सेल्स. स्क्रॅप सेल म्हणून त्याचा काही आपण वापर करायचा नाही. भंगारात विकले म्हणून त्याचा AS10 खाली येणार नाही. तर ते काय आहे की ॲग्रिकल्चरल प्रोड्यूससाठी आपण त्याचा वापर करतोय हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. ओके, बरं, हे थोडंसं तुम्हाला टफ जाणार आहे. काय आहे AS10 नवीन आलेलं आहे, न्यू अमेंडमेंट्स आहे. त्याच्या नोट्स पण फारशा अवेलेबल नाहीत. मी थोडंसं इकडनं तिकडनं कलेक्ट करून ही PPT बनवलेली आहे, ती तुम्हाला मी शेअर करते. त्याचे प्रॉब्लेम्स मात्र काय आहेत, इझी आहेत. प्रॉब्लेम्स मी घेणार आहे. ठीक आहे. रिकग्निशन क्रायटेरिया. द कॉस्ट ऑफ ॲन ॲटम ऑफ प्रॉपर्टी, प्लांट अँड इक्विपमेंट शुड बी रिकग्नाइज्ड ॲज ॲन ॲसेट इफ अँड ओनली इफ. ती ॲसेट म्हणून केव्हा मान्य होईल? It is possible that future economic benefits associated with the atom will flow the enterprise. त्या प्रॉपर्टीपासून आपल्याला फ्युचरमध्ये, भविष्यामध्ये प्रॉफिट मिळणार असेल तरच ती आपली प्रॉपर्टी आहे, प्लांट आहे, इक्विपमेंट आहे. लक्षात आलं? काय आहे? फ्युचरमध्ये त्यापासून आपल्याला काय मिळालं पाहिजे? इकॉनॉमिक बेनिफिट, आर्थिक फायदा मिळाला तरच काय आहे, ती आपल्याला बेनिफिशियल आहे. कॉस्ट ऑफ द ॲटम कॅन बी मेजर्ड रिलायबली. इथं इमोशन्स वगैरेला थारा नाही, आपल्या अकाउंटमध्ये नसतो. बरोबर आहे की नाही? मग आपल्याला ते फक्त पैशामध्ये मोजता आलं पाहिजे. त्याचा फायदा जो आहे की हा आपल्याला पैशामध्ये मोजता आला पाहिजे, तरच काय आहे ते AS10ला आपण ॲप्लिकेबल आहोत. आता याची कॉस्ट पण काय करायची आहे, आपल्याला मेजर करायची आहे. मग कॉस्ट कशी आपण कॅल्क्युलेट करणार? इनिशियल कॉस्ट. इनिशियल मीन्स स्टार्टिंग कॉस्ट. बघा, ती मशिनरी आहे, तो प्लांट आहे, ती प्रॉपर्टी आहे. जेव्हा आपण ती ॲक्वायर करणार, वेन वी परचेस द प्रॉपर्टी, जी काही कॉस्ट असेल दॅट इज नोन ॲज इनिशियल कॉस्ट. ती इनिशियल कॉस्ट असणार आहे. देन सबसिक्वेंट कॉस्ट, ती आपल्या साईटवर आणायची. ट्रान्सपोर्टेशन चार्जेस ती फिक्स करायची, मेकॅनिकला बोलवायचं, त्याची फी द्यायची, ती ऑपरेशनल करायची. बरोबर? जी काही सर्व्हिस असेल ती घ्यायची. दीज ऑल्सो इन्क्लुडेड इन द कॉस्ट ऑफ प्रॉपर्टी, प्लांट अँड इक्विपमेंट. बरोबर? ती मशिनरी नुसती खरेदी केली की त्याची किंमत होते का? ती खरेदी केल्यानंतर बाकीचे खर्च आहेत ते सुद्धा आपल्याला ॲड करावे लागतात. लक्षात आलं? आणि मग ते सगळं ॲड केल्यानंतरची जी कॉस्ट येते ती काय करायची? ॲड करायची. म्हणजे बघा, लक्षात घ्या, एलिमेंट्स ऑफ कॉस्ट कोणकोणते खर्च त्याच्यामध्ये ॲड होतील? परचेस प्राईस, ज्या किमतीला खरेदी केली ती किंमत. इम्पोर्ट ड्युटीज, त्याच्यावरती जो काही कर आपण भरणार आहोत तो कर. देन टॅक्सेस, काही परचेस टॅक्सेस असतील. नंतर आफ्टर डिडक्टिंग ट्रेड डिस्काउंट अँड रिबेट, आपल्याला काही डिस्काउंट मिळाला असेल, ट्रेड डिस्काउंट कन्सेप्ट गेलेली आहे तुम्हाला, ट्रेड डिस्काउंट मिळालेले असेल, रिबेट काही मिळालेले असेल तर ते लेस करून ती अमाऊंट आपण घेणार आहोत. देन एनी कॉस्ट डायरेक्टली ॲट्रिब्युटेबल टू ब्रिंगिंग द ॲसेट टू द लोकेशन अँड कंडिशन. तुम्हाला सांगितलं, मोठे ट्रकमधून आपल्याला ती मशिनरी आणावी लागली, काय असेल, कुठलंही व्हेकल यूज केलं त्याचं रेंट आपल्याला द्यावं लागेल, ते ह्याच्यामध्ये ॲड करायचं. द इनिशियल इस्टिमेट ऑफ decommissioning, restoration and similar liabilities. ती मशिनरी बसवायचा खर्च, ती ऑपरेशनल करायचा खर्च, हा सगळा त्याच्यामध्ये काय होणार आहे? ॲड करावा लागणार आहे. समजलं? हे या सगळ्या तुम्हाला लक्षात आलं का? काय काय आलं, काय काय नाही? बर, आता ह्याच्यामध्ये एक्झाम्पल्स आहेत काही. ॲट्रिब्युटेबल कॉस्ट काय आहे आणि काय नाही. कॉस्ट ऑफ एम्प्लॉई बेनिफिट,
हे तुम्हाला लक्षात येईल, थोडंसं आणखी अवघड जाणार आहे. कॉस्ट ऑफ साईट प्रिपरेशन, आपल्याला तिथे लाईट फिटिंग करून घ्यावी लागेल, काही उंचावर बसवायची असेल प्रॉपर्टी किंवा मशिनरी, त्याचा खर्च असेल. डिलिव्हरी अँड हँडलिंग, ती उचलून मशिनरी आणावी लागणार असेल, क्रेन बोलवावी लागणार असेल, त्याचे एक्सपेन्सेस असतील. नंतर आणखी काही खर्च असतील, टेस्ट करायचे असतील त्या मशिनरीच्या, त्याचे काही खर्च असतील. फंक्शनिंग प्रॉपरली, ती व्यवस्थित चालू होण्यासाठी आणखी काही कॉस्ट लागणार असेल, तर ती सगळी. आणि प्रोफेशनल फीज तुम्हाला माहिती नसेल, पण हे जे इंजिनियर लोक असतात हे कन्सल्टन्सी पण करतात. फक्त माझ्या माहितीतले एक जण आहेत, हे फक्त इंजिनिअरिंगची कन्सल्टन्सी करतात. म्हणजे ती मशिनरी कुठून आणायची, ती कशी ऑपरेशनल करायची, ती कशी बसवायची, त्याच्यासाठी सुटेबल प्लेस कोणती आहे, त्याला किती वोल्टचं इलेक्ट्रिसिटी लागणार आहे, त्याला कुठल्या क्वालिटीचे मशीन्स लागणार आहेत, ती किती प्रोडक्शन देणार आहे, ही सगळी कन्सल्टन्सी, त्यासाठी ती फी घेतात. बरोबर, हे कन्सल्टन्सी करत असतात. मग अशा प्रोफेशनलची जी काही फी आहे ती सुद्धा यामध्ये काय होते, ॲड होत असते. लक्षात आलं. मी पुन्हा एकदा उद्या तुम्हाला ह्या फिक्स ॲसेटबद्दल आणखी एकदा सांगेन आणि मग आपण काय करूया, न्यूमरिकल प्रॉब्लेम्स घेऊया. खूप सांगायची इच्छा असते, पण काय होतं की लोड होत नाही PPT, आणि PPT किंवा आपल्या व्हिडिओ लोड होत नाही. म्हणून काय आहे, याच्या मी 12 ते 15 स्लाईड्स बनवलेले आहेत. ते एकदा रिवाईज करून तुम्हाला जेवढं आवश्यक आहे तेवढ्याच मी बनवते आणि तेवढं तुम्हाला मी शेअर करते. त्यापुढे ठेवून तुम्ही काय करा, उद्या पुन्हा एकदा AS10चं आपण काय करूया, रिव्हिजन घेऊया आणि मग परवा दिवशीपासून आपण त्याचे एक्झाम्पल घेऊयात. ओके, थँक्यू.